सध्या 100-120 किलो दररोज पेढा जातो आहे. मुंबई, पुणे, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, आटपाडी, असं जवळागिरी, असं बाहेर लांब लांब पेढा जातो. हैदराबाद वगैरे बाहेर देशात बी जातोय पेढा. ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी कधी 5 किलो, कधी 10 किलो, कधी 1-2 किलो असं. म्हणजे कामगार खर्च वगैरे बघून 50-60 हजार मला महिन्याकाठी राहते. सगळ्या लोकांना काम मिळावं अजून. आणि माझा एक दृष्टिकोन आहे, मी करतोय तसं अजून दुसऱ्याही मुलांनी म्हणजे नोकरीला न जाता काहीतरी व्यवसाय करावा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल महारनवर. हा प्रसिद्ध पेढा, या पेढ्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः त्याच पेढ्याचे मालक आपल्यासोबत बसलेले आहेत. प्रथमतः तुमचं पूर्ण नाव सांगा. काय? विकास शिवाजी शिंदे. मात्र ह्या पेढ्याचा इतिहास काय आहे नेमका? इतिहास म्हणजे हा पेढा आमचा काही खानदानी व्यवसाय नाही. मी आमच्या गावात भरपूर दिवसापासून पेढा बनवते. 100 ते 150 वर्षापासून आमच्या गावात पेढा बनवतात. मग मी आधी आमच्या गावातून पेढा आणून सांगोला होलसेल करत होतो. मग मागणी जास्त वाढल्यामुळं मी पहिल्यांदा कढईमध्ये पेढा चालू केला. कढई घेतली पंढरपूरहून आणून आणि कढईमध्ये पेढा चालू केला. परत असं हळूहळू बारकी मशीन, परत छोटी असं वाढवत गेलो. एकदम हे झालं. या पेढा तयार करण्याच्या क्षेत्राकडे तुम्ही वळण्याच्या अगोदर तुमचा काय व्यवसाय होता? शिक्षण काय आहे तुमचं? माझं शिक्षण 10वी झालं आहे. मी पहिलं मुंबईला होतो. मुंबईत मी चायनीज भेळ बनवत होतो. परत आधी कंपनीत होतो. कंपनीनंतर चायनीज भेळ चालू केली. नंतर त्यात म्हणजे जास्त हे होईना, मुंबईत खर्च जास्त, मग तिथं प्रॉफिट जास्त राहीना. जेवढं कमवते ते ह्याच्यातच चाललं. मग नंतर मी गावाकडे आलो परत. एकंदरीतच पेढा ह्या क्षेत्रात तुम्ही कसं काय निवडलं? म्हणजे हे क्षेत्र निवडायचं कसं ठरलं तुमचं? हे क्षेत्र म्हणजे मागणी बी जास्त आहे आणि ह्याचं म्हणजे मटेरियल बी इथं सगळं मिळतं आहे. त्यामुळं मी हे क्षेत्र निवडलं. ज्या वेळेला आपण हा पेढ्याचा व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेला आपली विक्री कशा पद्धतीने चालायची ना आपला सेल किती व्हायचा त्यावेळेला? ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी कधी 5 किलो, कधी 10 किलो, कधी 1-2 किलो असं जायचा. परत नंतर असं वाढत चाललं. आज सध्या आपल्या पेढ्याची विक्री कशा प्रकारे होते? मागणी कुठं आहे त्याची कशा प्रकारे? आता सध्या 100-120 किलो दररोज पेढा जातो आहे. मुंबई, पुणे, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, आटपाडी, असं जवळागिरी, असं बाहेर लांब लांब पेढा जातो. हैदराबाद वगैरे बाहेर देशात बी जातो आहे पेढा. भरपूर ठिकाणी जातो पेढा आपला. एकंदरीत रोजचा हा नियोजन करत असताना हा कसं असतं? ह्या पेढा बनवण्याचं नियोजन कसं असतंय? आपला दिनक्रम कसा असतो रोजचा? रोजचा दिनक्रम म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा दूध आणायला जातो. दूध फॅट बीट चेक करून आणून परत मशीनी तिथं ओततो. म्हणजे दूध गाळून त्यानंतर गॅस वगैरे चालू करून दूध आटायला चालू होतं. परत 10 वाजता म्हणजे बाकीचे येतात ती परत म्हणजे आदल्या दिवशी बनवलेला पेढा ती बनवायला चालू करतात. परत दूध आटत आलं, परत साखर टाकणे, परत म्हणजे पेढा काढायला आला, परत विलायची टाकणे, परत काढणे, असं दररोजचा दिनक्रम चालू असतो. एकंदरीत हा पेढा व्यवसाय करत असताना आज तुम्ही 10वी पास आहे. मात्र आम्ही आल्यावर पाहतोय की जवळपास 3 ते 4 लोकांना तुमच्या या व्यवसायामुळं त्यांचं घर चालतंय किंवा त्यांच्या हाताला काम मिळतं. ही कशा पद्धतीनं आहे? आज 10वी पास विद्यार्थी नोकरीच्या पाठीमागं न लागता आपला स्वतःचा एक व्यवसाय तयार करून लोकांना जवळपास 4 हातांना काम देऊ शकतोय. ही कसं आहे तुमच्या मनातून भावना कशी आहे? माझ्या मनात ही भावना चांगलीच आहे. मला वाटते अजून 4 लोकांना काम मिळावं अजून. आणि माझा एक दृष्टिकोन आहे, मी करतोय तसं अजून दुसऱ्याही मुलांनी म्हणजे नोकरीला न जाता काहीतरी व्यवसाय करावा. एकंदरीत हा पेढा तर आपण बनवतोय, मात्र ह्याबरोबर दुसरं कोणतं आपण प्रोडक्ट आहेत आपल्यापाशी? सध्या आता पेढा आहे, खवा, कुंदा, बासुंदी आहे. हे करत असताना आपण ह्याचा सेल तर आपल्या मोठ्या प्रमाणात होतोय. मात्र ह्याची मागणी असताना लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत? तर ब्रँड म्हणजे मागणी वाढल्यामुळं, क्वालिटी आवडल्यामुळं ती लोकांच्या मनातच बसलं ना. पेढा घ्यायचा तर शिंदेचाच घ्यायचा, क्वालिटी पेढा घेतला तर शिंदेचाच पेढा घ्यायचा. क्वालिटी चांगली आहे, खायला चांगलं वाटतं, तोंडात टाकलं तर विरघळ होतोय, तोंडाला चिटकत नाही, काय नाही. त्यामुळे लोकांची मागणी वाढली. आपला हा व्यवसाय आता कधीपासून सुरू झाला आहे आणि आज हा स्थिर कशा पद्धतीने झालेला आहे? ह्याचा एकंदरीत रोजचा आपला खर्च वजा आपल्याला फायदा कसा आहे? हा व्यवसाय माझा 2017 पासून आहे. सगळं म्हणजे कामगार खर्च वगैरे बघून 50-60 हजार मला महिन्याकाठी राहते सगळे. भविष्यात हा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कसा असणार आहे? नाही, आता माझा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न चालूच आहे. हळूहळू प्रयत्न चालूच आहे. नवीन मशिनरी घ्यायचं आहे. आता कुल्फी जी मी चालू करणार आहे, नवीन कुल्फी, शिंदे कुल्फी म्हणून. परत अजून पेढ्यात नवीन काहीतरी अजून हे करणार, म्हणजे चालूच आहे माझा प्रयत्न.
एकंदरीतच ह्या पेढ्याची रोजची प्रोसेस कशा पद्धतीने असते? दूध आपलं गरम करायचं असो, ही म्हणजे कसं आहे त्याचा स्टेप सांगा आम्हाला जरा. पहिल्यांदा दूध स्लो गॅसवर गरम करावं लागते. परत एकदा दूध उकळलं एक अर्धा तासानंतर परत फास्ट गॅस केलं तरी चालतोय. आणि नंतर त्यानंतर मग कमीत कमी एक दूध आटायला 1-2 तास जाते, 2-2.5 तास लागते. त्यानंतर म्हणजे खवा बासुंदीच्या पुढे गेले, खवा पात्र गेलं का नंतर साखर टाकायची. जेवढं दूध आहे त्या मापानं वजन करून साखर टाकायची. एकंदरीतच एका किलोमध्ये एका बॉक्समध्ये किती पेढ्या असतात? प्रत्येक पेढ्याचं तुम्ही बघितलं आता प्रत्येक पेढ्याचं वजन केलं जातं, ही कशा पद्धतीने असते? प्रत्येक आता मशीनमधून कट होऊन आलं तरी बी म्हणजे 1-2 ग्रॅमचा फरक पडतो. त्यामुळे वजन काट्यावर वजन केलं जातं प्रत्येक पेढ्याचं. 25 किंवा 26 ग्रॅमचा एक पेढा असतोय. एका किलोमध्ये 39 पेढा आपण देतोय. बॉक्साचं कट 1 किलो 20 ग्रॅम आपला बॉक्स भरतोय. हा आपला पेढा भविष्यात म्हणजे पुण्यासारख्या शहरात तर मागणी नाही, मात्र स्टॉल किंवा फ्रँचायझी कशी असणार आहे आपली? अजून तर सध्या त्याचा विचार नाही म्हणजे फ्रँचायझी ही करायचा, पण भविष्यात बघू. म्हणजे तर आपण पाहिलं आहे की अतिशय शून्य आणि आपल्या ज्या वेळेला आपल्यापाशी भांडवल नव्हतं किंवा आपण शहरातून आपण आपल्या गावी आल्यानंतर कोणता व्यवसाय निवडायचा हा एक प्रश्न मनात निर्माण असताना सुद्धा त्याने अतिशय उत्तम प्रकारे हा पेढ्याचा व्यवसाय निवडलेला आहे आणि एकदम शून्यातून याने आपला व्यवसाय आज मोठा असा थाटात उभा केलेला आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.